विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिकत असाल आणि तुम्हाला सुद्धा जर NMS स्कॉलरशिप परीक्षा जर द्यायची असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे। कारण का आम्ही ई-सारथी स्कॉलरशिप एग्जामच्या माध्यमातून तुम्हाला इयत्ता 8वी NMS स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करण्यासाठी एक बॅच देणार आहोत आणि ती सुद्धा पूर्णपणे मोफत। परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक स्कॉलरशिप एग्जाम द्यायची आहे। ती एग्जाम दिल्यानंतर कशा पद्धतीने ती एग्जाम द्यायची आणि कशा पद्धतीने तुम्हाला 100% मोफत बॅच मिळू शकते आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते त्याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। तर वेळ न वाया घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो। तर पहिल्यांदा तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की आम्ही म्हणजे ई-सारथी स्कॉलरशिप प्लॅटफॉर्म आहे काय आणि आम्ही कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप परीक्षांची तयारी तुम्हाला करून देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा, इयत्ता 8वी MTSC स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जवाहर नवोदय स्कॉलरशिप परीक्षा या सगळ्या स्कॉलरशिप परीक्षांच्या तयारीसाठी आमच्या ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत। याच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडून कशा पद्धतीने तयारी करून घेतो तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय करतो, कंप्लीट सिलेबस कव्हरेज म्हणजे सध्या हा जो 8वी NMS स्कॉलरशिप परीक्षेसंदर्भात जी काही स्कॉलरशिप एग्जाम कंडक्ट करणार आहोत त्याच्याबद्दल तर तुम्हाला सांगायचं झालं तर जेवढा काही सिलेबस आहे इयत्ता 8वी NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला समाजशास्त्र आहे 7वी 8वीचं, 7वी 8वीचं विज्ञान आहे, ठीक आहे, 7वी 8वीचं गणित आहे आणि त्याच्यासोबत सोबत मेंटल ॲबिलिटी म्हणजे लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी हा विषय, हा पूर्ण सिलेबस आम्ही या बॅचेसच्या माध्यमातून तुम्हाला कव्हर करून देणार। मग कव्हर कशा पद्धतीने करून देणार विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, ठीक आहे। लाईव्ह समजतं, रेकॉर्डेड सर अजून सोबत काय तर तुम्ही जर समजा लाईव्ह लेक्चर तुम्हाला नाही बघता आलं, समजा तुम्ही गावाला गेलेले असेल, आजारी असाल किंवा कोणताही कारण असतो, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही बघता आलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ते लेक्चर जोपर्यंत 8वीची NMS स्कॉलरशिप परीक्षा होत नाही, मग डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रविवारी तुमची NMS स्कॉलरशिप परीक्षा असते बरोबर, तोपर्यंत झालेले लेक्चर कितीही वेळा आणि कधीही, कितीही वेळा आणि कधी म्हणजे एकदा दोनदा तीनदा जोपर्यंत तुम्हाला लेक्चर समजत नाही, मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, ठीक आहे। याला म्हणायचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। लाईव्ह तर करू शकता, ठीक आहे, सोबत सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन आत्तापर्यंत जेवढ्या NMS स्कॉलरशिप परीक्षा झाल्या आहेत त्याच्यावर लेक्चर झालं, लेक्चर झाल्यानंतर दर रविवारी म्हणजे सोमवार ते शनिवार लेक्चर झालं तर रविवारी तुम्हाला एक क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून द्यावं। ॲनालिसिस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोपं नसतं, तुम्हाला पाठीमागचे प्रश्नपत्रिका नुसतं एक पर्याय समजून सांगून चालत नाही, इतर 3 पर्याय कशासाठी तुम्हाला परीक्षा परिषदेने दिलेले आहेत ते सुद्धा इत्यंभूत माहिती तुम्हाला पेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार। एक्झाम स्ट्रॅटेजी, एक्झामला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ठीक आहे, कोणत्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, या सगळ्या गोष्टीची माहिती सगळ्याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला देतो, ठीक आहे। रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणजे आजचं लेक्चर झालं, लेक्चर लाईव्ह तुम्ही पाहिलं, लाईव्हमध्ये तुम्ही विचारू शकता की अडचण काय आहे, हा मुद्दा समजला, तो मुद्दा समजला नाही, तिथं तो तुमचा जागच्या जागेवर पॉईंट क्लिअर करून दिला जाईल। परंतु नाही लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला काही विचारता आलं, नंतर डाऊट निर्माण झाला, नंतर लेक्चर बघितलं तर रोजच्या रोज अर्धा तास डाऊट क्लिअरिंग सेशन घेतलं जाईल। त्याच्यामध्ये विद्यार्थी पाठीमागच्या लेक्चरचं बी आणि त्या दिवशी झालेल्या लेक्चरचं सुद्धा विचारू शकतो, हे समजलं, हे समजलं नाही, तिथं तुम्हाला त्या गोष्टी जागच्या जागेवर क्लिअर करून दिल्या जातील। वीकली टेस्ट म्हणजे सोमवार ते शनिवार जे काही शिकवलंय, सोमवार ते शनिवार जे काही शिकवून झालंय त्याच्यावर आधारात दर रविवारी एक टेस्ट असेल ऑनलाईन पद्धतीने, ती टेस्ट तुम्हाला द्यायची, ती टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं सुद्धा ॲनालिसिस तुम्हाला सांगितलं जाईल, ठीक आहे। सोबत सोबत तुम्हाला पॅरेंट्स मीटिंग म्हणजे पालक जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची गोष्ट किंवा तुमच्या पाल्याला म्हणजे विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला जे काही आठवड्याच्या टेस्टमध्ये मार्क्स पडले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल। विद्यार्थ्याचा प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे परफॉर्मन्स अहवाल, ठीक आहे, परफॉर्मन्स ॲनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये काय बदल झाले, किती बदल झाले या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। अशा पद्धतीने आम्ही सगळ्या बॅचेस रन करतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, वाय चूज ई-सारथी स्कॉलरशिप एग्जाम म्हणजे तुम्हाला जी ई-सारथी स्कॉलरशिप एग्जामबद्दल जी मी माहिती सांगतोय ती परीक्षे तुम्ही का द्यावी, का निवडावी, तर
याचा फायदा असा आहे की तुम्हाला गेट अपॉर्च्युनिटी टू रिसीव अप टू 100% स्कॉलरशिप फॉर एनी ईसारथी स्कॉलरशिप एक्झाम प्रिपरेशन कोर्स. म्हणजे ही जर स्कॉलरशिप एक्झाम दिली तुम्ही कोणत्याही कोर्सवर तुम्हाला 50% ते 100% पर्यंत अगदी 100% स्कॉलरशिप म्हणजे 100% डिस्काउंट मिळून जाईल. द हायर युअर एक्झाम स्कोर द हायर द स्कॉलरशिप यू विल बी ऑफर्ड. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जास्त गुण जास्त स्कॉलरशिप. मग एखादा विद्यार्थी म्हणेल सर 100% एखाद्याला मार्क मिळाले तर तुम्ही त्याला 100% बॅच ऑफ देचालही, पण आम्हाला काय म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना किती कमीत कमी ऑफ मिळेल. तर तुमच्यासाठी सांगतो वी गॅरंटी ए मिनिमम ऑफ 50% स्कॉलरशिप एन्शुरिंग ॲट लिस्ट 50% ऑफ युअर कोर्स फीज वेव्ड. म्हणजे कमीत कमी 50% स्कॉलरशिप बेटांनो तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला 100% गॅरंटी देतो की कमीत कमी 50% स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल ही परीक्षा दिली की. जर तुम्ही चांगल्या गुणांचा परफॉर्मन्स दिला, जर तुम्ही चांगले गुण मिळवले तर 100% पर्यंत तुम्हाला बॅच मोफत मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने ई सारथी स्कॉलरशिप देण्यामागचे तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो फायदे आहेत. हू कॅन अपियर फॉर द ई सारथी स्कॉलरशिप एक्झाम. कोण अपियर? आत्ता ही NMMS परीक्षा आणि MTSC स्कॉलरशिप परीक्षेसाठी हा व्हिडिओ आहे. मग ही परीक्षा NMS स्कॉलरशिप परीक्षा किंवा MTS स्कॉलरशिप परीक्षेसाठी कोण पेपर देऊ शकतो? जो विद्यार्थी सध्या 8वीच्या वर्गात शिकत आहे सध्या 2026ला आणि त्याला NMMS असेल किंवा MTSC स्कॉलरशिप परीक्षेचं प्रिपरेशन करायचे अशा विद्यार्थ्यांनी, म्हणजे थोडक्यात 8वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 8वी स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर द्या. बाकी इतरांसाठी सुद्धा 4थीसाठी वेगळा पेपर आहे, पण ही सध्या व्हिडिओ आहे 8वी NMS परीक्षेच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी बॅचसाठी. म्हणून 8वीच्या वर्गात शिकत असणारे विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. सोबत टोटल मग प्रश्न किती असतील परीक्षेला? टोटल प्रश्न किती असतील? 90 प्रश्न असेल. परीक्षा पद्धती म्हणजे परीक्षा होणार आहे म्हणजे स्कॉलरशिप टेस्ट तुम्हाला द्यायची. त्या स्कॉलरशिप टेस्टमध्ये काय प्रश्न असतील, किती प्रश्न असतील? टोटल 90 प्रश्न असतील. गुण सुद्धा 90 असतील. कालावधी सुद्धा 90 मिनिटाचा असतील. आणि प्रश्नाचा पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्नमध्ये तुमचा पेपर होईल. ठीक आहे, दिलेल्या 4 पर्यायातून एक योग्य पर्याय निवडा. मग तुम्हाला 90 प्रश्न 90 मिनिटाचा वेळ का दिला? कारण तुम्हाला माहिती आहे NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो तुमचा बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी, ज्याच्यामध्ये 90 प्रश्न 90 मिनिटांचा वेळ असतो. ठीक आहे, आणि 90 मार्क्स असतात. दुसरा पेपर असतो तुमचा शालेय क्षमता चाचणी, ज्याच्यामध्ये तुमच्या वर्गातला अभ्यासक्रम असतो. त्याच्यामध्ये सुद्धा 90 प्रश्न आणि 90 मिनिटाचा वेळ आणि 90 गुण असतात. म्हणून या दोन्ही एकत्रित पेपर करून दोन्हींचा सिलेबस एकत्रित करून एकच पेपर तयार केला. 90 प्रश्न 90 मार्क आणि 90 मिनिटांचा वेळ दिला. मग अभ्यासक्रम विषय काय असणार? मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचा गणित हा विषय 15 प्रश्न, सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र विषय 15 प्रश्न, सायन्स म्हणजे विज्ञान 15 प्रश्न. ठीक आहे, सोबत मेंटल ॲबिलिटी 45 प्रश्न. आता मेंटल ॲबिलिटीला वेटेजेस का दिले विद्यार्थी मित्रांनो जास्त? कारण पेपरलाच तुम्हाला एक सेपरेट 90 प्रश्नांचा 90 मार्कांचा मेंटल ॲबिलिटीचा पेपर असतो. ठीक आहे, म्हणून जास्त. मग सर अभ्यास कुठून करू? तर अभ्यास करा तुम्ही इयत्ता 7वी आणि 8वीचा गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि मेंटल ॲबिलिटी. तुम्हाला इयत्ता 7वीला आहे, 8वीला नाही, 1लीला नाही, 10वीपर्यंत कुठंच मेंटल ॲबिलिटी विषय नाही. मेंटल ॲबिलिटीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही विचार करण्याची क्षमता किती आहे, एखादा विद्यार्थी विचार कशा पद्धतीने करू शकतो, ठीक आहे, किती फास्ट विचार करू शकतो, फास्ट लॉजिक लावू शकतो, अंदाजाने प्रश्न सोडवू शकतो, अशाच पद्धतीचे सोपे प्रश्न 45 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. पण तुम्हाला अभ्यास 7वीचा आणि 8वीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि याचा अभ्यास करायचा असेल आमचं बुक सुद्धा आहे. ठीक आहे, आमचं बुक सुद्धा आहे मेंटल ॲबिलिटीचं. ठीक आहे, परंतु तुम्हाला अशा पद्धतीचा इयत्ता 7वी आणि 8वीचं गणित, विज्ञान आणि समाजशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसान सर सगळं समजलं, अभ्यास कुठून करायचा समजलं, अभ्यास काय करायचा समजलं, ठीक आहे, किती प्रश्न पेपरला येणार समजलं. आता परीक्षा कधी होणार सांगा? तर परीक्षा होणार येत्या 16 ऑगस्ट 2026 रोजी. येत्या 16 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे 15 ऑगस्ट नंतर दुसऱ्या दिवशी रविवारी, 15 ऑगस्ट शनिवारी, रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी तुमचा पेपर होईल. सकाळी 11 ते 12:30 1.5 तासाचा वेळ आहे. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा वेळ तुम्हाला पेपरला दिलेला आहे.
ऑनलाईन कुठं होईल? द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑन ई सारथी ऑनलाईन मोबाईल ॲप. म्हणजे आमचं जे ॲप्लिकेशन आहे, ई सारथी ऑनलाईन आमचं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवरती रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 वेळेमध्ये पेपर होईल. म्हणजे तुम्हाला पेपर द्यायला पावसा पाण्याचं कुठंही जाण्याची गरज नाही. घर बसल्या, घरात असेल तर घरात द्या, शेतात, गावात, कुठंही बसलेला असू द्या, नातेवाईकाच्या गावाला असू द्या, तुम्ही तिथं फक्त मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर कोणताही एक गोष्ट तुमच्याकडे पाहिजे आणि त्याच्यामध्ये ई सारथी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड पाहिजे. बरोबर 11 वाजता 16 ऑगस्ट 2026ला रविवारी पेपर चालू होईल, 12:30 वाजता पेपर क्लोज होईल. आता मग तुम्हाला सांगतो ॲप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्ले स्टोअर माहिती आहे, प्ले स्टोअरला सरळ सरळ ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. प्ले स्टोअरला आपण जिथून फेसबुक, इंस्टाग्राम ॲप डाउनलोड करतो, स्नॅपचॅट, तिथंच आमचं बी ॲप्लिकेशन आहे ई सारथी ऑनलाईन. कोणत्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, सगळे स्मॉल लेटर, कोणत्याही प्रकारचा स्पेस नाही. अशा पद्धतीचं सर्च केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन येईल. खाली हिंट म्हणून नाव राहुल मिसाळ असं नाव देईल. असं हे आमचं ॲप्लिकेशन आहे, असा लोगो असणार. ठीक आहे, असा लोगो असणार. ठीक आहे, हे ॲप्लिकेशन काय करायचं? इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओके केल्यानंतर तुम्हाला 4 अंकी OTP येईल. OTP टाकायचा, रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं. रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं, अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. ठीक आहे, अशा पद्धतीचं होम पेजवर तुम्हाला कॅटेगरीवर ऑप्शन दिसेल. कॅटेगरीवर 8, 9, 10 आणि ऑल स्कॉलरशिप सेक्शन आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय? स्कॉलरशिप परीक्षा. मग आपण आपल्याच वर क्लिक करायचं, ई सारथी स्कॉलरशिप, ऑल स्कॉलरशिपवर सेव्ह करायचं. अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज हा ऑप्शन दिसेल. फ्री PDF इतर गोष्टी आहेत, पण टेस्ट सिरीजवर ऑप्शन दिसेल. या टेस्ट सिरीजवर क्लिक केलं की त्या ठिकाणी तुम्हाला इतर स्कॉलरशिप परीक्षा दिसतील. 4थीची दिसल, 5वीची दिसल, 7वीची दिसल, पण तुमच्यासाठी महत्त्वाची कोणती? NMS स्कॉलरशिप परीक्षा, MTSC स्कॉलरशिप परीक्षा. याच्यावर क्लिक करायचं आणि येत्या 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता, त्याच्या आत्ता जरी क्लिक केलं, आत्ता जरी ॲप डाउनलोड केलं, तुम्हाला टेस्ट दिसल. ठीक आहे, टेस्ट दिसल्यानंतर पण ते ओपन कधी होईल? 16 ऑगस्ट 2026ला रविवारी सकाळी 11 वाजता ओपन होईल. बरोबर 12:30 वाजता क्लोज होईल. 1.5 तासाची टेस्ट आहे. प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्रांनो टेस्ट द्या. ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगतो. हा जो व्हिडिओ आहे ना, तुमच्या नातेवाईकातले, भावकीतले, गावातले, मित्रपरिवारातले जेवढे विद्यार्थी असतील 8वीच्या वर्गामध्ये शिकत असलेले किंवा 7वीच्या इतरांसाठी सुद्धा आहे, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील. कोणत्या तरी गरिबाच्या लेकराला त्याचा फायदा होईल. कारण का, जर इमानी इतबारे तुम्ही जर पेपर दिला, ठीक आहे, प्रामाणिकपणे जर तुम्ही पेपर दिला आणि तुम्ही जर चांगले मार्क्स मिळवले, तर तुम्हाला NMS स्कॉलरशिप परीक्षा असेल, MTSC स्कॉलरशिप परीक्षा असेल, या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत बॅच, फुकट 100% फी माफ असलेली बॅच तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नक्की महत्त्वाच्या तुमच्या मित्रांपर्यंत, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या. धन्यवाद मित्रांनो.